करावा, साधना आपण करावी, कष्ट आपण करावं, प्रयत्न आपण करावे आणि आपण केलेल्या प्रयत्नामधून मिळालेलं फळ ते एकट्यानंच न चाकता ते जगाला वाटून खावं ही वृत्ती साधूची असते. आमच्या मेहनतीचं आहे, आम्ही काही कुणाच्या बापाचं खात नाही, ते आम्ही मेहनत करून मिळवलेले म्हणून आम्ही खातोय, आमचा हक्क आहे असं म्हणणारी माणसं जगामध्ये भरपूर आहे. ते म्हणतात आम्ही कोणाचं घेतलंय का? नाही. आम्ही कोणाला अन्याय केलाय का? नाही. आम्ही आमच्या कष्टानं कमवलं, आम्ही आमच्या हिमतीवर कमवलं आणि आमच्या हिमतीचं आम्ही खातोय किंवा आम्ही समाधान भोगतोय, आम्ही कोणाचं काही घेतलेलं नाही. मान्य आहे ना? असे पण माणसं आहेत. दुसऱ्याचं लुबाडून खाणारे ते तर आपला विषयच नाही, ते तर पापीमध्ये आहे. पण स्वतः कमवून स्वतःच खाणारे जरी असले तरी ते लोक मोठे होत नसतात. एक सांगू का? आपल्या कष्टाचं किंवा आपल्या मेहनतीचं आपण खाणं याला प्रकृती म्हणतात. आपल्या कष्टाचं न खाता दुसऱ्याचं लुबाडून खाणं याला विकृती म्हणतात. आणि आपल्या कष्टाचं कमवून सुद्धा आपण एकट्यानं न खाता सर्वांना वाटून खावं याला संस्कृती म्हणतात. विडाला किती गट झाले लक्षात द्या बरं माझ्या बोलण्याकडे. 3 गट झाले: विकृती, प्रकृती आणि संस्कृती. या तिन्ही मध्ये हे जग वाटलेलं. काही लोक जे असतात प्रकृतीनंच जगतात. मी आता जो गट सांगितला तसं कुणाला त्रासही नाही, कुणाला आपलं काही विनाकारण काही करायचं नाही, आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं आपण जगायचं. मग आपल्या मेहनतीचं आपण स्वतः खाणं हे पाप आहे का पुण्य? काय म्हणणं आहे तुमचं? आपल्या कष्टाचं, आपल्या मेहनतीचं, आपण कमवलेलं, आपल्या पुरुषार्थानं आपण केलेलं आपण खाणं, त्याचा उपभोग घेणं हे पाप आहे का पुण्य? पापही नाही, पुण्यही नाही. काय त्याच्यामध्ये? चला, तुम्हाला असं पटायचं नाही, माझी गोष्ट सांगा. दुसऱ्याचा वध करून, दुसऱ्याचा प्राणहरण करून, त्याचा मांस खाऊन आपण पोट भरणं हे पाप आहे का पुण्य? हे पाप आहे. बरोबर आहे की नाही? 100% खरं आहे. तुम्ही खरं बोलता. पण एखाद्या वाघानं एखाद्या निष्पाप हरणाची, कुठल्या प्राण्याची शिकार करून त्यानं त्याचं मांस खाऊन पोट भरणं हे वाघासाठी पाप आहे का पुण्य? आता बोला. आता ते त्याच्यासाठी पाप आहे का पुण्य? त्याने दुसऱ्याचा जीव वतला नाही का? वतला ना. निष्पाप हरणाला मारलं ना त्यानं, त्याचं रक्त पेला, त्याचं नरडं फोडलं, त्याला लेकरा बाळापासून त्याच्या वंचित केलं आणि त्याचा मांस खाऊन टर झाला. मग बोला, हे वाघानं पाप केलं का पुण्य केलं? आलं लक्षामध्ये? वाघाचं ते पापही नाही आणि ते पुण्यही नाही, कारण निसर्गानं वाघाची प्रकृतीच तशी बनवली. तो दुसरं काय खाणार मला सांग? निसर्गानं त्याचं खाद्य असणे बनवलंय, त्याच्यामुळे त्यानं कुणाचा तरी जीव घेतल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही. याला अन्न साखळी म्हणतात. विडाला आता त्या वाघाला जर पापा पुण्याचा विचार केला तर ते जगणार कसं? गवत तर खाऊ शकत नाही, त्याचं खाद्यच काय? आणि त्याला जर दुसऱ्याचा नको, बाबा जीव वादायचा नको, पाप करायचं असं म्हणल्यानंतर त्यानं जगायचं कसं? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, त्यानं एखाद्याचा जीव वधून त्याचं मांस खाऊन पोट भरणं हे त्याच्यासाठी पाप नाही, कारण ती त्याची निसर्गानं बनवलेली प्रकृती आहे. आणि प्रकृतीनुसार चालणं हे पापही नाही आणि पुण्यही नाही. याला प्रकृती म्हणायचं. याच्या उलट आहे का? निसर्गानं, प्रकृतीनं, देवानं ज्या गोष्टीचं नियोजन आपल्यासाठी केलेलं नाही, तरी सुद्धा आपण बलात्कारानं, जबरदस्तीनं, अधर्मानं आणि तिनं तिला ओरबाडून आपण तिचा उपभोग घेतोय, याला विकृती म्हणतात. काय म्हणतात याला? जी गोष्ट निसर्गानं आपल्यासाठी पाठवलेली नाही.
आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.